गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन सेकंड मेथड आपण बघत होतो अँड दॅट वन इज युअर आयन इलेक्ट्रॉन मेथड और हाफ रिॲक्शन मेथड. ऑलरेडी त्यातले रूल्स आणि एक एक्झाम्पल आपण बॅलन्स केलं, एक रिॲक्शनला आपण बॅलन्स केलं आहे. नाव हिअर दॅर इज अ सेकंड एक्झाम्पल अँड यू हॅव टू बॅलन्स दॅट रिॲक्शन by using the same method, that is ion electron method, or it is also called as half reaction method. बघा सेकंड एक्झाम्पल आपण बघतोय ज्याला तुम्हाला हाफ रिॲक्शन मेथडने बॅलन्स करायचं आहे. रिॲक्शन काय दिली बघा, H2C2O4 ऑक्झॅलिक ॲसिड दिलं आहे. H2C2O4 इज युअर ऑक्झॅलिक ॲसिड. MnO4 मायनस आयन दिलेला आहे. CO2 कार्बन डायऑक्साईड गॅस दिला आहे. Mn2 प्लस आयन. ह्या रिॲक्शनला तुम्हाला अकॉर्डिंग टू आयन इलेक्ट्रॉन मेथडने बॅलन्स करायचं आहे. वेगवेगळ्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. सर्व स्टेप्स तुम्हाला माहिती आहेत, बरोबर आहे. पहिली स्टेप आहे त्याच ठिकाणी मी दाखवतो. पहिली स्टेप आहे राईट डाऊन द अनबॅलन्स्ड स्केलेटन इक्वेशन. त्या रिॲक्शनचं अनबॅलन्स स्केलेटन इक्वेशन तुम्हाला लिहायचं आहे. ते आपण लिहिलं आहे पहिली स्टेप. त्या पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला परत काय करायचं आहे, यू हॅव टू राईट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ इच एलिमेंट बिलो इट्स सिम्बॉल. त्या सिम्बॉलच्या खाली त्याचा ऑक्सिडेशन नंबर लिहायचा आहे. मित्रांनो, हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर नेहमीप्रमाणे +1 असेल, कारण की तो कार्बन ऑक्सिजन सोबत आहे. कार्बन पण नॉन मेटल आहे, ऑक्सिजन पण नॉन मेटल आहे. जेव्हा हायड्रोजन नॉन मेटल सोबत असतो तेव्हा हायड्रोजन +1 घेतो आपण, आणि मोस्टली इट इज +1 असणार आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन असतो तुमचा नेहमी -2. आता हा +1 एका हायड्रोजनचा आहे, पण 2 हायड्रोजन तो टोटल +2 झाला. आपण इथे एकाच ॲटमचा लिहितो. ऑक्सिजन -2, एका ऑक्सिजनचा -2, 4चा झाला तो -8, पण एकाचा लिहिणार आपण. मग तसं या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो, कारण की सर्व ऑक्सिडेशन नंबरची बेरीज 0 आली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, भरपूर वेळेस आपण बघितलं, रूल्स पण बघितलं आहे टू असाइन द ऑक्सिडेशन नंबर. ते सर्व जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, बघा सिम्पल कॅल्क्युलेशन, हा झाला -8, बरोबर आहे, आणि हा झाला +2. -8 +2ची बेरीज जर केली तर ती येईल -6. आपल्याला टोटल बेरीज 0 पाहिजे, म्हणजे हा जो C2 आहे हा +6 असला पाहिजे. +6 -6 0 येईल. मग C2 साठी +6, C2 2 कार्बनसाठी +6. आपल्याला एका कार्बनचा लिहायचं, एका ॲटमचा आपण लिहितो फक्त, बरोबर आहे. म्हणजेच त्या ठिकाणी कार्बनसाठी असेल तुमचा +3. कॅल्क्युलेशन डिटेल तुम्ही करू शकतात नेहमीच्या मेथडने. त्याच्यानंतर बघा ऑक्सिजन आहे तुमचा -2, टोटल झाला तो -8. -1 चार्ज बेरीज -1 आली पाहिजे, बरोबर आहे. मग -8 आणि Mn जो आहे -8 + 7, बघा +7 आणि हा -8, -2 × 4, दोघांची बेरीज केली तर ती -1 येईल, बरोबर, लक्षात आलं. त्याच्यानंतर कार्बन आणि ऑक्सिजन, ऑक्सिजन तर तुमचा -2 असेल, -2, आणि हा दोनदा घेतला म्हणजे -4 होऊन जाईल. त्याला आपल्याला 0 करायचे बेरीज, म्हणजे हा तुमचा डेफिनेटली एका कार्बनसाठी +4 असला पाहिजे. खूप सिम्पल आहे. आणि हा तुमचा Mn मोनो ॲटोमिक आयन. ऑक्सिडेशन नंबरचे रूल्स बघितले आपण, त्यात सेकंड रूल आहे, मोनो ॲटोमिक आयनचा ऑक्सिडेशन नंबर हा त्याच्यावर असणारा चार्ज जो आहे तोच असतो. याच्यावर असणारा चार्ज तुमचा +2 आहे, म्हणून हा +2 झाला. ओके, ही झाली फर्स्ट स्टेप. स्केलेटन इक्वेशन लिहिलं, प्रत्येक एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर तुम्ही त्या ठिकाणी लिहिला आहे, बरोबर आहे. ह्याच स्टेपमध्ये परत आपल्याला काय करायचं मित्रांनो, कुठल्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. कोणाचा इन्क्रीज झाला, कोणाचा डिक्रीज झाला ते पण तुम्हाला ओळखायचं आहे. म्हणजे कुठली रिॲक्शन तुमची ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे, कुठली रिॲक्शन तुमची रिडक्शन रिॲक्शन आहे, हे सुद्धा तुम्हाला ह्याच स्टेपमध्ये आयडेंटिफाय करायचं आहे. ऑक्सिडेशन कुठली, रिडक्शन कुठली, आणि ते ओळखून झाल्यावर तुम्हाला त्या दोघं रिॲक्शन सेपरेट करायचं आहेत. म्हणजे एक रिॲक्शनचे त्याचे 2 भाग करायचे आहेत. 2 भाग करायचे म्हणजे काय, इकडचं एक आणि इकडचं एक असं का नाही, तर ही रेडॉक्स रिॲक्शन आहे. आणि रेडॉक्स म्हणजे काय, मग सायमल्टेनियस ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. मग त्यातलं ऑक्सिडेशन वेगळं लिहायचं, रिडक्शन वेगळं लिहायचं. त्याला म्हणणार तुम्ही सेपरेट करणार. 2 इक्वेशन्स, 2 हाफ रिॲक्शन्स आर सेपरेटेड. वन ऑफ द हाफ रिॲक्शन इज युअर ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन, सेकंड वन इज युअर रिडक्शन हाफ रिॲक्शन. दोघं सेपरेट लिहिणं इथपर्यंत आपल्याला ह्या स्टेपमध्ये करायचं आहे. बघा आपण आता ऑक्सिडेशन नंबर कोणाचा चेंज झाला ते आपण आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू.
बघा या ठिकाणी कार्बनचा जर आपण विचार केला मित्रांनो, +3चा +4 झाला म्हणजे काय झाला, 3चा 4 होणं म्हणजे काय, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आहे, बरोबर आहे. मग इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर जर असेल तर अशा रिॲक्शनला म्हणणार तुम्ही ऑक्सिडेशन. भरपूर वेळेस आपण डेफिनेशन बघितली, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इज कॉल्ड ॲज दी ऑक्सिडेशन. त्याच्यानंतर बघा Mnच्या बाबतीत विचार करा. Mnचा ऑक्सिडेशन नंबर जो आहे इट चेंजेस फ्रॉम, खाली दाखवतो मी असं या पद्धतीने, इट चेंजेस फ्रॉम +7 टू +2. +7चा +2 होणं, 7चा 2 होणं म्हणजे कमी होणं, बरोबर आहे. मग तो कमी झाला आहे बघा, म्हणजे डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर झाला आहे. आणि मित्रांनो डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर जर असेल तर त्याला म्हणणार तुम्ही रिडक्शन, बरोबर आहे. बघा आता दोघं रिॲक्शन आपण ओळखल्या, कोणती ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे, कुठली रिडक्शन रिॲक्शन आहे. आता ह्या दोघं रिॲक्शन जे आहेत त्यांना आपल्याला सेपरेट लिहायचं आहे. म्हणजे हे जे इक्वेशन तुम्हाला दिलं रेडॉक्स, याला तुम्हाला डिव्हाइड करायचं आहे. 2 पार्ट्समध्ये त्याला डिव्हाइड करणार तुम्ही, एक ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि एक रिडक्शन हाफ रिॲक्शन. बघा आता ऑक्सिडेशन हाफ रिडक्शन हाफ कुठली रिॲक्शन आहे. बघा H2CO4 याच्यात कार्बनचं ऑक्सिडेशन इन्क्रीज झालं ऑक्सिडेशन, मग त्याला आपण लिहिणार कशा पद्धतीने लिहिणार बघा. इथून सुरुवात करणार आपण. पहिली जी रिॲक्शन त्याला म्हणणार तुम्ही ऑक्सिडेशन, आणि दुसरी जी रिॲक्शन आहे त्याला म्हणणार तुम्ही रिडक्शन. असे 2 पार्ट आपण करतोय बघा. आता यातलं ऑक्सिडेशन काय मित्रांनो, H2C2O4, H2C2O4 ॲक्वियस, त्याचं कन्व्हर्शन बघा कशामध्ये झालं आहे, CO2 मध्ये, CO2 गॅस, बरोबर आहे. हे झालं तुमचं ऑक्सिडेशन. त्याच्यानंतर बघा आता रिडक्शन तुम्हाला बघायचं आहे. रिडक्शनमध्ये काय झालं, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, MnO4चं कन्व्हर्शन Mn2+ मध्ये आहे. मग या ठिकाणी लिहिणार आपण रिडक्शन MnO4 - 4 त्याच्यावरचा ॲक्वियस, आणि त्याचं कन्व्हर्शन झालं आहे Mn2+ ॲक्वियसमध्ये. लक्षात आलं. बघा आता एकच रिॲक्शनला आपण 2 वेगळ्या पार्ट्समध्ये डिव्हाइड केलं आहे. इथं पहिली स्टेप तुमची कंप्लीट झाली मित्रांनो. आता आपल्याला दोघं रिॲक्शन सेपरेटली बॅलन्स करायचे आहेत. ऑक्सिडेशन बॅलन्स करा, रिडक्शन बॅलन्स करा, आणि मग नंतर एकत्र करणार आपण, बरोबर आहे. सेपरेट बॅलन्स करणार. त्याला आयन इलेक्ट्रॉन मेथड का म्हटलं त्याचं कारण तुम्हाला सांगितलं मी. याला जर आपण हाफ रिॲक्शन मेथड पण म्हणतो, कारण की 2 हाफ रिॲक्शनमध्ये त्याला डिवाइड केलं आपण. एकाच रिॲक्शनला 2 हाफमध्ये डिवाइड केलं, ऑक्सिडेशन हाफ रिडक्शन हाफ, म्हणून हाफ रिॲक्शन. हाफ रिॲक्शनला बॅलन्स करत जातो, मग नंतर आपण एकत्र करणार. ठीक आहे. आता आपण दोघं रिॲक्शनला सेपरेटली बॅलन्स करणार. आता इथून मात्र काय स्टेप असणार आहे तुमची, दोघं रिॲक्शनसाठी पुढची स्टेप, सेकंड स्टेप काय आहे बघा. इथं जी स्टेप मी लिहितोय आता सेकंड स्टेप, ती दोघं रिॲक्शनला कॉमन आहे. बॅलन्स द इक्वेशन ॲटोमिकली एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. समजून घ्या रूल काय. मागचा याच्यात पण आपण बघितला, मागच्या मेथडमध्ये पण, ऑक्सिडेशन नंबर मेथड पण. जे काही इक्वेशन तुमच्याकडे आता आहे, पूर्ण रिॲक्शन असेल, हाफ रिॲक्शन असेल, त्याच्यात आपण पूर्ण रिॲक्शन बघितली, तर आपण हाफ रिॲक्शन दोघं सेपरेट करून टाकला आहे. तर हा रूल काय नेमका, ऑक्सिजन हायड्रोजन सोडून जे इलेमेंट असतील त्यांना तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. म्हणजे काय, रिॲक्टंट साईडला जेवढे तेवढेच प्रॉडक्ट साईडला पण करायचे आहेत. कोणते इलेमेंट, ऑक्सिजन हायड्रोजन व्यतिरिक्त. ओके, बघू मग आपण काय याच्यामध्ये. बघा आता ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता ह्या ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये तुम्हाला दिलं H2C2O4 तुमच्या समोर आहे, आणि इकडे दिले तुम्हाला CO2. मग H2C2O4चा जर मित्रांनो आपण विचार केला, H2C2O4 किती ऑक्सिजन दिसत आहे, देर आर 4 ऑक्सिजन ॲटम्स. आणि इकडे किती आहेत मित्रांनो, देर आर 2 ऑक्सिजन ॲटम, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला ऑक्सिजन बॅलन्स करायचं नाही, आपण ऑक्सिजन हायड्रोजन सोडून काय आहे ते आपल्याला बॅलन्स करायचं आहे, बरोबर आहे. हायड्रोजन इकडे किती आहेत, 2, इकडे नाहीचे. इथं आपल्याला हायड्रोजन बॅलन्स करायचं नाही आहे. ऑक्सिजन हायड्रोजन सोडून काय आहे ते बघा. आता याच्यामध्ये बघा, हायड्रोजन गेला, ऑक्सिजन गेला, काय राहिलं रे, कार्बन त्या ठिकाणी आहे. कार्बन किती रिॲक्टंट साईडला, देर आर 2 कार्बन ॲटम्स. प्रॉडक्ट साईडला किती आहेत मित्रांनो, एकच कार्बन आहे.
मग रिॲक्टंट साईडला 2, प्रॉडक्ट साईडला 1, मग त्याला बॅलन्स करावं लागेल. प्रॉडक्ट साईडला पण 2 पाहिजे. मग इथं 2 करणार का असा? नाही, असं होत नाही. तो 2 तुम्ही इथं लिहू शकतात. बरोबर आहे. म्हणून बघा आता ऑक्सिजन हायड्रोजन व्यतिरिक्त ऑक्सिडेशन रिॲक्शनचा जर तुम्ही विचार केला मित्रांनो, तर ह्या ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये तुम्ही काय लिहिणार आता? हिअर इन ऑक्सिडेशन रिॲक्शन यू हॅव टू बॅलन्स. बघा H2CO4 मी जसं तसं लिहिला. तुम्हाला कार्बन बॅलन्स करायचं आहे 2 टाइम्स CO2 गॅस. बघा आता विचार करा, दोघं ठिकाणी कार्बन सारखे झाले का? ऑक्सिजन हायड्रोजनचा विचार नाही करायचा आपल्याला, फक्त इथं कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन व्यतिरिक्त जो एलिमेंट तो बॅलन्स करायचा होता. 2 कार्बन, इकडे पण 2 कार्बन बॅलन्स झाला. आता आपण रिडक्शनचा विचार करू मित्रांनो. बघा आता ह्या रिडक्शनमध्ये ऑक्सिजन हायड्रोजन सोडून काय बघा, ऑक्सिजन जर सोडला तर इकडे काय Mn, इकडे 1 Mn आहे, इकडे पण एकच Mn आहे, म्हणजे ऑलरेडी बॅलन्स आहे. त्याला तुम्ही ॲज इट इज लिहिणार. दॅरफॉर हिअर द रिडक्शन रिॲक्शन इज गिवन ॲज MnO4 मायनस अँड Mn2 प्लस ॲक्वियस. हा पण असेल तुमचा ॲक्वियस. बघा आता ह्या स्टेपमध्ये तुम्ही रिॲक्शनला ॲटोमिकली बॅलन्स्ड केला मित्रांनो. म्हणजे काय? ऑक्सिजन आणि हायड्रोजन व्यतिरिक्त जेही इलेमेंट आहेत त्यांना तुम्हाला बॅलन्स करायचं होतं, ते तुम्ही केलेलं आहे. मग आता पुढच्या स्टेपमध्ये काय करणार? ऑक्सिजन आणि हायड्रोजन तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. बघा तिसरी स्टेप काय? नाव द थर्ड स्टेप इज बॅलन्स ऑक्सिजन ॲटम बाय ॲडिंग H2O. बघा तुम्हाला ऑक्सिजन बॅलन्स करायचं आहे. काय ॲड करून? वॉटर मॉलिक्यूल ॲड करून. अँड हायड्रोजन पण आपण बॅलन्स करणार. पुढच्या स्टेपमध्ये लिहिलं तरी चालेल, याच्यात लिहिलं तरी पण चालेल, सेपरेट एक स्टेप घेतली हायड्रोजनची तरी पण चालेल. अँड हायड्रोजनला बॅलन्स करायचे बाय ॲडिंग H प्लस आयन. बघा हायड्रोजनला तुम्हाला बॅलन्स करायचं असेल तर H प्लस आयन ॲड करावं लागतील. ऑक्सिजनला बॅलन्स करायचं असेल तर H2O तुम्हाला ॲड करावं लागेल. पण लक्षात ठेवा, अगोदर ऑक्सिजनलाच बॅलन्स करायचं. ऑक्सिजन बॅलन्स झाल्यानंतर मग आपण हायड्रोजनला बॅलन्स करणार. ओके. मग आता आपण ऑक्सिजन बॅलन्स करण्याचा प्रयत्न करू. ऑक्सिडेशन रिॲक्शनमधलं ऑक्सिजन आपण अगोदर बॅलन्स करणार. बघ या ठिकाणी लिहितोय मी आता ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता ह्या ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये आपल्याला ऑक्सिजन बॅलन्स करायचं, तो आहे का अगोदर चेक करून घेऊ आपण. हायड्रोजन नंतर बॅलन्स करणार आपण. कार्बन ऑलरेडी बॅलन्स केला आहे. बघा ऑक्सिजन चेक करू आपण, किती ऑक्सिजन आहेत? 4. इकडे किती मित्रांनो? 4. ऑलरेडी तो बॅलन्स आहे, म्हणजे याच्यात तुम्हाला वॉटर ॲड करायची गरज नाही. ते इक्वेशन तुम्ही ॲज इट इज लिहिणार. H2C2O4 ॲक्वियस. इट इज कन्वर्टेड इंटू 2 टाइम्स CO2 गॅस. त्याच्यानंतर आपण आता रिडक्शन रिॲक्शनचा विचार करू. रिडक्शन रिॲक्शनमधला ऑक्सिजन आपल्याला अगोदर बॅलन्स करायचा आहे. बरोबर आहे. आता ऑक्सिजन बॅलन्स करताना तुम्हाला H2O मॉलिक्यूल ॲड करायचे. लक्षात ठेवा, ही तुमची रिडक्शन रिॲक्शन आहे. इथं ऑक्सिजन बॅलन्स आहे का ते अगोदर चेक करणार आपण. बॅलन्स असेल तर ठीक, जसं इकडे आहे, वॉटर मॉलिक्यूल ॲड करायची गरज नाही आहे. पण बॅलन्स नसेल तर वॉटर मॉलिक्यूल तुम्हाला ॲड करावं लागेल. किती वॉटर मॉलिक्यूल? ज्या साईडला ऑक्सिजन कमी आहे त्या साईडला वॉटर मॉलिक्यूल ॲड करा. किती? जेवढे ऑक्सिजन कमी असतील तेवढे. जसं आता फॉर एक्झाम्पल बघा MnO4 मायनस 4 ऑक्सिजन दिसत आहे मित्रांनो तुम्हाला. बरोबर आहे. इकडे 4 ऑक्सिजन रिॲक्टंट साईडला, पण प्रॉडक्ट साईडला एकही ऑक्सिजन नाही. मग प्रॉडक्ट साईडला तुम्हाला 4 ऑक्सिजन पाहिजेत. 4 ऑक्सिजन कमी आहेत तिकडे, म्हणून 4 वॉटर मॉलिक्यूल तुम्हाला प्रॉडक्ट साईडला ॲड करावे लागतील. म्हणून या ठिकाणी बघा आता ह्या रिडक्शन रिॲक्शनमध्ये काय करणार तुम्ही. हिअर दिस रिॲक्शन कॅन बी गिवन ॲज MnO4 मायनस aqueous. It gives Mn2 plus aqueous plus. आता मला ऑक्सिजन बॅलन्स करायचे आहेत, म्हणून मी 2 टाइम्स वॉटर मॉलिक्यूल ॲड केले आहेत. बरोबर आहे. आता बघा इकडे 4 ऑक्सिजन झाले आहेत,
इकडे पण 4 ऑक्सिजन झाले मित्रांनो. ऑलरेडी आता ऑक्सिजन तुमचं बॅलन्स झालं, कार्बन बॅलन्स झाला, Mn बॅलन्स झाला, ऑक्सिजन बॅलन्स झाला. आता शिल्लक काय राहिलं बघा दोघं रिॲक्शनमधला, ऑक्सिडेशनमधला. पुढचं काय करायचं आपल्याला, हायड्रोजन बॅलन्स करायचं आहे. सेपरेट स्टेपमध्ये दाखवलं तरी चालेल, इथं दाखवलं तरी चालेल. आता मी आपल्या सोयीसाठी इथंच दाखवतो. तुम्ही एक्झाममध्ये लिहिताना मात्र ह्या स्टेपमध्ये ऑक्सिजन बॅलन्स करा, पुढच्या स्टेपमध्ये हायड्रोजन बॅलन्स करायचा. ओके, बघा आपण या ठिकाणी आता हायड्रोजनचं बॅलन्सिंग करतो आहे. हायड्रोजन बॅलन्स करताना काय करणार तुम्ही, H+ आयन तुम्हाला ॲड करायचे आहेत, बरोबर आहे. आता H+ आयन कुठं ॲड करणार बघा, ज्या साईडला कमी हायड्रोजन आहेत, जेवढे हायड्रोजन कमी तेवढे H+ आयन ॲड करणार. चेक करून बघू आपण. बघा आता ऑक्सिडेशनमध्ये आपण म्हटलं H2CO4 आणि इकडे म्हटलं आपण 2 टाइम्स H2O, म्हणजे ऑक्सिडेशन रिॲक्शनच्या रिॲक्टंट साईडला किती हायड्रोजन आहेत, 2 हायड्रोजन मित्रांनो. पण प्रॉडक्ट साईडला एकही हायड्रोजन नाही. म्हणजेच काय, प्रॉडक्ट साईडला तुम्हाला 2 हायड्रोजन पाहिजेत, तर ते दोघं ठिकाणी सारखे होतील रिॲक्टंट प्रॉडक्ट. म्हणून आपण या ठिकाणी हायड्रोजन बॅलन्स करणार बाय ॲडिंग 2 H+ आयन्स. ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये आपण 2 H+ आयन ॲड केले प्रॉडक्ट साईडला. बघा आता इकडे 2 हायड्रोजन, इकडे पण 2 हायड्रोजन. कार्बन बॅलन्स झाला, ऑक्सिजन बॅलन्स झाला, हायड्रोजन बॅलन्स झाला. आता आपण हायड्रोजन बॅलन्स करणार रिडक्शन रिॲक्शनमधला. बघा आता रिडक्शन रिॲक्शनमध्ये काय म्हटलं आहे, MnO4 ॲक्वियस. किती हायड्रोजन आहेत, एकही हायड्रोजन नाही. पण जर तुम्ही प्रॉडक्ट साईडचा विचार केला, बघा किती हायड्रोजन आहेत, 4H2O, 4H2, 4 × 2, 8 हायड्रोजन ॲटम्स आर प्रेझेंट. प्रॉडक्ट साईडला 8 हायड्रोजन आहेत, इकडे एकही नाही. म्हणजे 8 हायड्रोजन तुम्हाला H+ आयन तुम्हाला ॲड करावं लागतील. म्हणजेच बघा आता ही रिॲक्शन तुम्ही कसं लिहिणार, बघा या ठिकाणी ही तुमची ऑक्सिडेशन, इकडची रिॲक्शन MnO4 ॲक्वियस, तेच लिहितो मी परत. बघा MnO4 मायनस ॲक्वियस. आपल्याला हायड्रोजन बॅलन्स करायचं आहे, म्हणून आपण या ठिकाणी बघा +8 टाइम्स H+ आयन आपण ॲड केले मित्रांनो, बरोबर आहे. लक्षात येत आहे का, 8 H+ आयन. आता बघा इकडे पण 8 हायड्रोजन, इकडे पण 8 हायड्रोजन. म्हणजेच आता सर्व ॲटम्स जे आहेत मित्रांनो ते तुमचे बॅलन्स झाले. अगोदर आपण कार्बन बॅलन्स केला, Mn ऑलरेडी बॅलन्स होता. त्याच्यानंतर आपण दोघांमधला ऑक्सिजन बॅलन्स केला बाय ॲडिंग H2O. त्याच्यानंतर आपण हायड्रोजन बॅलन्स केला बाय ॲडिंग H+ आयन. पुढची स्टेप तुम्हाला माहिती आहे. चौथ्या स्टेपमध्ये आपण काय करणार, 4th वन इज चार्ज बॅलन्सिंग. बघा आता या चार्ज बॅलन्सिंगचं वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगितलं होतं. चार्ज कशाने बॅलन्स करणार, चार्ज इज बॅलन्स्ड. चार्ज बॅलन्स करताना काय यूज करतो आपण, चार्ज बॅलन्सिंग बाय ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स जर तुम्ही ॲड केले तर चार्ज आपण बॅलन्स करू शकतो. पण इलेक्ट्रॉन ॲड्स करताना परत एक रूल तुम्हाला यूज करायचा आहे. रूल म्हणण्यापेक्षा आपल्या माहितीसाठी आहे, सहज सोपं होईल म्हणून तुम्हाला काल पण मी म्हटलं होतं. इलेक्ट्रॉन कुठं ॲड करणार, जर समजा ऑक्सिडेशन रिॲक्शन असेल, परत एकदा सांगतोय कुठं ॲड करायचं आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत, इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड. लक्ष द्यावे ना, इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड टू राईट हँड साईड, म्हणजेच प्रॉडक्ट साईड. बघा चार्ज बॅलन्स करायचा आहे बाय ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कंपल्सरी ॲड करताना ऑक्सिडेशनमध्ये कंपल्सरी प्रॉडक्ट साईडलाच ॲड करावं लागतील. कारण की ऑक्सिडेशनमध्ये नेहमी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतं. लॉस ऑफ इलेक्ट्रॉनमध्ये नाही, तुम्हाला प्रॉडक्ट साईडला दाखवावं लागतील. ऑक्सिडेशनमध्ये नेहमी प्रॉडक्टच्याच बाजूला इलेक्ट्रॉन दिसले पाहिजे. रिॲक्टंट साईडला रिॲक्टंट साईडला जर इलेक्ट्रॉन दिसले तुमचं बॅलन्सिंग चुकेल, बरोबर आहे. म्हणून ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. ऑक्सिडेशन रिॲक्शन असेल तर प्रॉडक्ट साईडला इलेक्ट्रॉन ॲड करा. आणि रिडक्शन रिॲक्शन जर असेल तर इन केस ऑफ रिडक्शन इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड टू दी लेफ्ट हँड साइड, that is रिॲक्टंट साइड. तुम्हाला काल सांगितलं मी रिडक्शन रिॲक्टंट.
रिडक्शनमध्ये इलेक्ट्रॉन्स रिॲक्टंट साईडला ॲड करायचे, म्हणजे लेफ्ट हँड साईडला ॲड करायचे, लेफ्ट राईट. ओके, मग आता तसं करून बघू आपण. आपल्याला चार्ज बॅलन्स करायचं आहे. तशा पद्धतीने जर केलं तर चार्ज बॅलन्स होतो का चेक करून बघू आपण. बघा आता या ठिकाणी ऑक्सिडेशन रिॲक्शनचा विचार करतोय आपण. आता ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये चार्ज बॅलन्स करायचं आपल्याला. अगोदर जी ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑलरेडी आपण मिळवली ती जसं तसं आपण लिहिण्याचा प्रयत्न करू. बघा काय दिलं तुम्हाला ऑक्सिडेशनमध्ये H2C2O4. बघा या ठिकाणी लिहिलं मी आता H2C2O4. ॲक्वियस आहे पण मी लिहित नाही आहे, जागा कमी आपल्याकडे लिहायला. H2C2O4 आणि इकडे तुमचं 2 टाइम्स CO2 प्लस 2 टाइम्स H प्लस आयन. लक्षात येतं इथं खूप महत्त्वाचं आहे. बघा इथं म्हटलं आपण चार्ज तुम्हाला बॅलन्स करायचं आहे कशाने, इलेक्ट्रॉन ॲड करून. आता आपण कोणाचं चार्ज बॅलन्स करतोय, ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन असेल म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रॉन कुठं ॲड करावं लागतील, राईट हँड साईडलाच, प्रॉडक्ट साईडलाच. म्हणजे इकडे तुम्ही काहीच ॲड करू शकत नाही, इलेक्ट्रॉन ॲड करू शकत नाही. मग इकडचा चार्ज बघा, जिकडे काहीच करता येत नाही तिकडे बघून घ्यायचं अगोदर काय इकडे बघा चार्ज H2C2O4 काही चार्ज दिला आहे त्याच्यावर नाही, त्याच्यावर चार्ज नाही आहे मित्रांनो. म्हणजेच काय, न्यूट्रल आहे, झिरो चार्ज आहे. म्हणजेच तुम्हाला काय करायचं नेमकं, इकडे जर झिरो चार्ज आहे तर प्रॉडक्ट साईडला पण तुम्हाला झिरोच पाहिजे. मग आहे का झिरो बघा, येस इकडे झिरो दिसतोय पण इकडे किती आहे, 2 पॉझिटिव्ह चार्जेस. बघा हा 2 आणि हा प्लस म्हणजे 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. इकडे झिरो आहे, इकडे पण मला झिरो पाहिजे, पण माझ्याकडे 2 पॉझिटिव्ह, या 2 पॉझिटिव्हला मला झिरो करायचं आहे. +2 मध्ये -2 जर तुम्ही टाकला तो झिरो देईल. म्हणजेच तुम्हाला थोडक्यात काय करायचं आहे, यू हॅव टू ॲड 2 इलेक्ट्रॉन्स. इथं जर तुम्ही 2 इलेक्ट्रॉन्स ॲड केले तर तो चार्ज झिरो होऊन जाईल. बघा हा +2 -2 झिरो, इकडे आता झिरो, इकडे पण झिरो, चार्ज बॅलन्स झाला. आता आपण रिडक्शनचा विचार करू मित्रांनो. रिडक्शन रिॲक्शनमध्ये काय करणार, बघा आता रिडक्शनमध्ये तुम्हाला रिॲक्शन काय दिली अगोदर बघा. रिॲक्शन तुम्हाला म्हटलं MnO4 मायनस प्लस 8H प्लस आयन्स. समजतंय, इट गिव्ज, त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं आहे, Mn2 +2 किंवा 2+ आणि 4 टाइम्स H2O. बघा आली रिॲक्शन लक्षात, तीच रिॲक्शन लिहिली, काहीच बदल नाही केला आपण. MnO4 मायनस 8H प्लस आयन, Mn2 + 4 टाइम्स H2O. आता रिडक्शन रिॲक्शन जर असेल तर आपण कोणत्या बाजूला इलेक्ट्रॉन ॲड करणार, रिडक्शन जर असेल लेफ्ट हँड साईड रिॲक्टंट झालं इकडे तुम्ही काहीच करू शकत नाही प्रॉडक्ट साईडला. मग जिकडे काहीच करू शकत नाही तिकडचा चार्ज बघून घ्यायचा अगोदर काय आता, कारण की तेवढाच आपल्याला इकडे करायचा असतो. प्रॉडक्ट साईडचा चार्ज किती बघा, +2, इकडे झिरो आहे वॉटर बॉल, म्हणजे प्रॉडक्ट साईडला टोटल चार्ज +2 आला. प्रॉडक्ट साईडला टोटल चार्ज किती आला, +2. मग प्रॉडक्ट साईडचा जर टोटल चार्ज +2 असेल मित्रांनो तर तो रिॲक्टंट साईडला पण +2च असला पाहिजे, जास्त नको कमी पण नको. मग मला इकडे +2 पाहिजे पण किती, माझ्याकडे 8+, मला फक्त +2 पाहिजे पण किती, 8+ आणि 1 मायनस. 8 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत आणि 1 निगेटिव्ह. 8मधून 1 मायनस करा, 8 - 1 7, म्हणजे इकडे आता 7 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. पण इकडे मला फक्त 2च पॉझिटिव्ह चार्जेस दिसत आहे. म्हणजे इकडे 2 पॉझिटिव्ह आहेत, इकडे पण मला 2च पॉझिटिव्ह आहेत, 7 नको आहेत. म्हणजे मला 5 कमी करायचे आहेत. 7मधून जर 5 कमी केले 2 शिल्लक राहतील ना, म्हणून मी काय करेल, 5 निगेटिव्ह चार्जेस ॲड करेल. म्हणजेच मी या ठिकाणी 5 इलेक्ट्रॉन्स ॲड करेल. बघा आता बेरीज करून बघू आपण. 5 निगेटिव्ह चार्जेस आणि हा 1 निगेटिव्ह चार्ज, 6 निगेटिव्ह चार्जेस झाले. 6 निगेटिव्ह आणि 8 पॉझिटिव्ह, म्हणजे 8 - 6 करा, 8 - 6 म्हणजे 2 पॉझिटिव्ह. इकडे 2 पॉझिटिव्ह, इकडे पण 2 पॉझिटिव्ह झालं, चार्ज बॅलन्स. बघा ऑक्सिडेशनमध्ये पण चार्ज बॅलन्स केला, रिडक्शनमध्ये पण आपण चार्ज बॅलन्स केला. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, जे इलेक्ट्रॉन्स तुम्ही ॲड केले आहे चार्ज बॅलन्सिंगसाठी, ऑक्सिडेशन असेल प्रॉडक्ट साईडला किंवा रिॲक्टंट साईडला रिडक्शनमध्ये आहे, ते सारखे, जेवढे इलेक्ट्रॉन तुम्ही ॲड केले ते सारखे असले पाहिजे. पण सारखे दिसत नाहीत, कारण की इथं दिसत आहे तुम्हाला
2, इकडे दिसतंय तुम्हाला 5. दोघं इलेक्ट्रॉनची संख्या, दोघं रिॲक्शनमधले इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच पाहिजे मला, म्हणून पुढच्या स्टेपमध्ये काय करणार तुम्ही, 6वी स्टेप आहे, सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुम्हाला करायचं आहे, टू मेक द सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे रिॲक्टंट साईडला जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन प्रॉडक्ट साईडला पण आले पाहिजे. रिॲक्टंट प्रॉडक्ट म्हणण्यापेक्षा ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन रिडक्शन रिॲक्शनमध्ये पण आले पाहिजे. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या दोघांची इलेक्ट्रॉनची संख्या मला सारखी करायची आहे, बरोबर आहे. मग यासाठी काय रूल सांगितला तुम्हाला मी, असा एखादा इंटिजर शोधा, त्याच्याने जर तुम्ही त्याला मल्टिप्लाय केलं तर दोघांची संख्या सारखी झाली पाहिजे. मग हे कसं पॉसिबल आहे, जसं आपण कालच्या याच्यात पण केलं होतं बघा. इथं मात्र आता काय करावं, कालच्या याच्यात आपण एकच रिॲक्शनला मल्टिप्लाय केलं होतं, इथं दोघं रिॲक्शनला मल्टिप्लाय करा. असं जर असेल तर काय करायचं, दोघं इन्व्हर्ट करायचे. दोघं इन्व्हर्ट म्हणजे काय, हा 2 आणि हा 5 इन्व्हर्ट करा. इन्व्हर्ट करा म्हणजे काय, उलट करा म्हणजे काय, ह्या रिॲक्शनला 2 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे समजा ह्या रिॲक्शनला मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर 5 × 2 10, 10 इलेक्ट्रॉन जातील. आणि ह्या रिॲक्शनला 5 ने मल्टिप्लाय करून टाका, उलट करून टाकला आपण. इकडे मी 5 इलेक्ट्रॉन ॲड केले पण मल्टिप्लाय करताना 2 ने करतोय. इकडे मी 2 इलेक्ट्रॉन ॲड करतोय, 5 ने त्याला मल्टिप्लाय करतोय. याला जर मी पूर्ण रिॲक्शनला 5 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे याला पण मला 5 ने करावं लागेल, म्हणजे 5 × 2 = 10. इकडे मी 2 ने मल्टिप्लाय कर, पूर्ण रिॲक्शनला मी 2 ने मल्टिप्लाय करेल म्हणजे काय होऊन जाईल परत 5 × 2 = 10, म्हणजे दोघांकडे सारखे इलेक्ट्रॉन होतील, बरोबर आहे. म्हणजे बघा आता मी काय केलं आहे, दिस रिॲक्शन इज होल रिॲक्शन, पूर्ण रिॲक्शनला मल्टिप्लाइड बाय 2. या रिॲक्शनला मी 2 ने मल्टिप्लाय केलं आणि ही जी पूर्ण रिॲक्शन आहे, दिस रिॲक्शन इज मल्टिप्लाइड बाय 5. करून बघू बरं काय होतं आहे. बघा आता या ठिकाणी ऑक्सिडेशन रिॲक्शन मी लिहितोय, शॉर्टकट दाखवलं आहे ऑक्सिडेशन. याला मला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 5 ने. मग मी काय करेल बघा, इथं पण 5 लिहिल, पूर्ण सर्व रिॲक्टंट प्रॉडक्टला 5 ने मल्टिप्लाय करायचं. 5 टाइम्स H2C2O4 इट गिव्स 5 टाइम्स CO2. चालेल का, नाही, ऑलरेडी जर 2 आहे, 2 × 5 किती होऊन जाईल मित्रांनो, 10 टाइम्स CO2 होऊन जाईल. 10 टाइम्स CO2 प्लस इथं 2 आहे ऑलरेडी, त्याला जर मी 5 ने मल्टिप्लाय केलं तर 10 टाइम्स H प्लस आयन. इथं ऑलरेडी 2 आहे, त्याला 5 ने मल्टिप्लाय केलं 10 इलेक्ट्रॉन्स. हे झालं ऑक्सिडेशन. आता रिडक्शन बघू आपण. बघा रिडक्शन रिॲक्शनची पूर्ण रिॲक्शनची त्याला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. बघा या ठिकाणी लिहिली आता 2 टाइम्स MnO4- प्लस याला जर 8ला मी 2 ने मल्टिप्लाय केलं मित्रांनो काय होऊन जाईल, 16 टाइम्स H प्लस आयन. झाला 16 टाइम्स H प्लस आयन. याला परत मी 2 ने मल्टिप्लाय करतोय म्हणजे हा झाला 10 इलेक्ट्रॉन्स. 5 × 2. इकडच्या बाजूला याला मी 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 टाइम्स Mn2 प्लस याला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर 8 टाइम्स 4 × 2 = 8 H2O. ओके, आता दोघं रिॲक्शनला तुम्हाला ॲड करायचं, एकत्र करायचं आहे, म्हणून एका खाली एक लिहिलं आहे ऑलरेडी मी त्याला. बघा आता दोघं रिॲक्शन तुम्ही ॲड करणार. ॲड करत असताना सारख्या स्पेसिस ज्या आहेत रिॲक्टंट साईड आणि प्रॉडक्ट साईड, ही आता दोघं रिॲक्शनची रिॲक्टंट साईड, हे दोघं रिॲक्शनची प्रॉडक्ट साईड. तर रिॲक्टंट साईडला जे सारखं आहे दोघांमधलं आणि तिकडे जे सारखं आहे ते तुम्हाला कॅन्सल करायचं आहे. आता काय काय कॅन्सल होऊ शकतं बघा. बघा या ठिकाणी 10 इलेक्ट्रॉन आहेत, हे 10 इलेक्ट्रॉन आहेत, चला कॅन्सल. त्याच्यानंतर 16 H प्लस आयन, इकडे 10 H प्लस आयन, तेवढे ते कॅन्सल होतील. म्हणजे इकडचे 10 आणि इकडचे 10 कॅन्सल झाले. बघा हे 10 कॅन्सल, इकडचे 10 कॅन्सल झाले, म्हणजे किती शिल्लक राहतील, 6 तुमचे कॅन्सल, 6 तुमचे शिल्लक राहतील, बरोबर आहे. तेवढेच आपण लिहिणार. बघा मग आता या ठिकाणी काय शिल्लक राहिलं आहे, 5 टाइम्स H2C2O4 प्लस इकडे काही नाही आता खालचं बघा 2 टाइम्स MnO4- अजून काय राहिलं आहे का मित्रांनो, हे झालं, हे झालं. याच्यातले बघा हे 10, 16 पैकी 10 गेले म्हणजे 6 टाइम्स H प्लस आयन इट गिव्स. आता इकडच्या बाजूला प्रॉडक्ट साईडला काय राहतं आहे बघा, 10 टाइम्स CO2. याच्यात काही ॲड होईल का, नाही, दुसरा CO2 नाही आहे, 10 टाइम्स CO2 प्लस
याच्यातले 10 इलेक्ट्रॉन 10 H+ आयन गेले, 10 इलेक्ट्रॉन गेले. दिस वन इज युअर 2 टाइम्स Mn2 प्लस 8 टाइम्स H2O. तर बघा ह्या पद्धतीने इन ऑल टोटल जर तुम्ही आता विचार केला तर ही रिॲक्शन तुमची बॅलन्स्ड आहे. आता बॅलन्स आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. बघा आता आपण सर्वात अगोदर हायड्रोजन, इथं हायड्रोजन दिसतोय बघा, किती हायड्रोजन आहेत, 5 दुनी 10, 10 आणि 6 16 हायड्रोजन, इकडे 8 दुनी 16 हायड्रोजन बॅलन्स आहे. ओके. कार्बनचा विचार करू आपण, 5 दुनी 10 कार्बन तुम्हाला दिसत आहे. अजून कुठं कार्बन आहे का, नाही. बघा या ठिकाणी किती कार्बन आहेत, 10 कार्बन बॅलन्स आहे. ऑक्सिजनची संख्या किती बघा, 4 5 20, त्याच्यानंतर 4 दुनी 8, 20 आणि 8 28, इकडे काय बघा 10 दुनी 20 आणि 8 28. ओके, म्हणजे ऑक्सिजन पण बॅलन्स झालं. इकडे 2 Mn आहेत, इकडे पण 2 Mn. हे सर्व ॲटम्स जे आहेत ते ॲटोमिकली एक्झॅक्ट बॅलन्स झाले आहेत. याची पुढची स्टेप काय असते बघा मित्रांनो, चेकिंगच्या अगोदर असते ॲक्च्युअली ती स्टेप. चेकिंगच्या अगोदर कुठली स्टेप असते, जर रिॲक्शन बेसिक मिडियममध्ये असेल, आता याला म्हटलेलं नाही तुम्हाला बेसिक मिडियम, पण जर राहिली असते तर काय केलं असतं आपण, बेसिक मिडियममधली रिॲक्शन जर असेल तुम्हाला OH मायनस ॲड करायचे असतात. कोणत्या बाजूला, दोघं बाजूला, रिॲक्टंट ॲज वेल ॲज प्रॉडक्ट. किती पण, जेवढे H+, समजा असं समजू आपण की ही रिॲक्शन बेसिक मिडियममध्ये आहे, तर जेवढे H+ तेवढे दोघं बाजूला OH ॲड केले असते. किती H+ दिसत आहे, 6. तर इकडे पण 6 OH मायनस आयन, इकडे पण आपण 6 OH मायनस आयन ॲड केले असते. दोघं बाजूला का केले असते, रिॲक्शन बॅलन्स आहे, बॅलन्सच राहिली पाहिजे म्हणून. पण इथं तसं दिलेलं नाही आहे, म्हणून आपल्याला ते ॲड करायची गरज नाही. तर मित्रांनो ह्या पद्धतीने कुठलीही रेडॉक्स रिॲक्शन तुम्हाला दिलेली असेल तर तुम्हाला ते बॅलन्स करता आलं पाहिजे. हे झालं तुमचं बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन बाय युजिंग सेकंड मेथड, आयन इलेक्ट्रॉन मेथड. समजलं, खूप महत्त्वाची मेथड आहे. याच्या अगोदरची मेथड पण खूप महत्त्वाची. याच्यावर तुम्हाला 100% क्वेश्चन विचारला जाईल, नॉट ओनली इन युअर ॲन्युअल एक्झाम बट ऑल्सो इन डिफरंट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. तुमच्या ज्या नंतरच्या एक्झाम आहेत 12वी नंतरच्या CET JEE नीट, त्यांना पण ह्या टॉपिकवर क्वेश्चन बऱ्याचदा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. बघा ह्या चॅप्टरमधला एक छोटासा टॉपिक आपला बाकी राहिला, पण तो थोड्याशा वेगळ्या चॅप्टरशी रिलेटेड आहे, म्हणून तो फक्त एक 15-20 मिनटाचा टॉपिक जो आहे तो आपण नंतर केव्हा तरी घेणार. तो टॉपिक जर सोडला तर हे चॅप्टर तुमचं आता कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो. जवळपास हे 11th तुमचं लेक्चर, 11 नंबरचं हे लेक्चर आहे. 11 व्हिडिओज तुमचे ह्या चॅप्टरचे, ओनली रेडॉक्स रिॲक्शन. सर्व व्हिडिओज तुम्ही रिपीटेडली बघा, कारण याच्यावर तुम्हाला लगेच टेस्ट द्यायची आहे. अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पण तुम्हाला सूचना दिली आहे मी. तर सर्व व्हिडिओ रिपीटेडली बघा. याच्यावरची टेस्ट कधी घ्यायची, काय घ्यायची, त्याचं इन्स्ट्रक्शन तुम्हाला मी देईल. सर्व नोट्स तुम्हाला ऑलरेडी मी दिलेल्या आहेत. जे बाकी राहिले असेल त्या पण मी देण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर ब्रॉडकास्ट ग्रुपला अजून बरेचसे विद्यार्थ्यांचे नंबर माझ्यापर्यंत आलेले नाहीत, कारण की त्या ग्रुपला जवळपास 80 स्टुडंट जे आहेत 80 ते ॲड झाले आहेत. अजून तेवढेच विद्यार्थी जवळपास आपले बाकी राहिलेत. म्हणून ज्यांनी अजून व्हॉट्सअप नंबर मला दिलेला नसेल त्यांनी प्लीज तो लवकर पाठवा. म्हणजे ब्रॉडकास्ट ग्रुपला मला भरपूर गोष्टी टाकायच्या आहेत, पण त्याच्यामुळे मला टाकता येत नाहीत. म्हणून लवकर तुम्ही ब्रॉडकास्ट ग्रुप्सला ॲड करण्यासाठी तुमचा व्हॉट्सअप नंबर पाठवा. तुमचं नाव, तुमचा व्हॉट्सअप नंबर, तुमचा ॲप कोणत्या मोबाईल नंबरने डाउनलोड केलं आहे ते तेवढं फक्त मला पाठवा. म्हणजे तुमचा एकदाचा ब्रॉडकास्ट ग्रुप पूर्ण तयार झाला म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याच्यावर बाकीचं स्टडी मटेरियल जे आहे ते टाकता येईल. लक्षात आलं. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठी परत सूचना आहे, तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप नंबर तर पाठवायचाच आहे, पण आपलं एक यूट्यूबला चॅनल आहे DSP केमिस्ट्री स्टडी सेंटर. हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल फॉर त्याला परमिट करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन जे येतील व्हिडिओ ॲड केल्यानंतर, म्हणून तुम्हाला व्हिडिओ ॲड केल्यानंतर नोटिफिकेशन आल्यानंतर सहज व्हिडिओ तुम्हाला बघता येऊ शकतो. आणि त्याच्यावर जाऊन तुम्ही सर्व 11वीचे बेसिक व्हिडिओ जे आहेत ते बघू शकतात. 12वीचे व्हिडिओ त्याच्यात केमिस्ट्री तुम्हाला दिसेल, 10वीचे पण व्हिडिओ आहेत. म्हणजे सर्व पार्ट तुमचा रिवाईज होऊ शकतो. 10वीचा तुम्ही बघू शकतात, कारण की बऱ्याच गोष्टी आपण मिस केलेल्या असतात. 11वीचा बेसिक पार्ट आहे, 12वीचा पुढचा पार्ट त्याच्यात आहे. म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसतील. नियर अबाउट 70+ व्हिडिओ, 80 जवळपास म्हटलं आता तरी चालेल. तर एवढे व्हिडिओज आपले त्या यूट्यूब चॅनलला आहेत. आणि खास
महत्त्वाची गोष्ट तुम्हाला शेअर करायला मला खूप आवडेल. कालच आपले 1000 सबस्क्रायबर जे आहेत ते यूट्यूबला पूर्ण झालेत मित्रांनो. आणि खूप कमी कालावधीमध्ये हार्डली 2 महिन्यात सर्व हे घडलं आहे. साधारणतः एप्रिलच्या 12-13 तारखेला आपण यूट्यूब चॅनलला सुरुवात केली होती. आज तुमचं जुलैचं साधारणतः 17-18 तारीख आहे. म्हणजे हार्डली 2 महिन्यामध्ये 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होत आहे. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स दिला आहे. त्या यूट्यूब चॅनलचा यूज तुम्हालाच करायचा आहे. अजून जास्त रिस्पॉन्स द्या. अजून चांगल्या पद्धतीने मी व्हिडिओज तुमच्यासाठी अपलोड करेल जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. म्हणून ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो ते लवकर करून घ्या, कारण की भरपूर गोष्टी त्याच्यावर मला अपलोड करायच्या आहेत. म्हणून 2 गोष्टी तुम्हाला परत सांगतो मी. एक, ब्रॉडकास्ट ग्रुपसाठी तुमचा व्हॉट्सअप नंबर लवकर पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल तर ते करा. अँड फायनली प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. स्टे होम, स्टे सेफ. या ठिकाणी आपण थांबतो आहे. थँक्यू.